Hello students, in rotational dynamics, okay, we studied conical pendulum in last lecture, okay. Today we are going to do numericals of conical pendulum, okay. तर त्याच्यावरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत ते आज आपण सोडवणार आहे, ठीक आहे. सो इथे मी छोटी डायग्राम काढली आहे, मी ती एक्सप्लेन करतो, ओके. बट बिफोर दॅट फर्स्ट आय विल रीड द न्यूमरिकल. लिसन. नाउ इट इज अ न्यूमरिकल example 1.4 page 9. So this is a numerical from page 9, example 1.4. Okay, textbook मध्ये सॉल्व आहे, लक्ष द्या. A merry-go-round usually consists of a central vertical pillar. हे बघा, हा तो central vertical pillar आहे. ओके, पुढे. At the top of it there are horizontal rods. हे दोन horizontal rods आहेत. ओके, पुढे. Which can rotate about vertical axis. म्हणजे हे दोन रॉड रोटेट होऊ शकतात. ओके, म्हणजे हा जो पिलर आहे हा फिक्स आहे, पण हे दोन रॉड रोटेट होऊ शकतात. ठीक आहे. हॉरिझॉन्टल रॉड्स कॅन रोटेट. At the end of this horizontal rod there is a vertical rod fitted like an elbow joint. At the end of the horizontal rod, this is horizontal rod, there is another vertical rod which is fixed like a elbow joint. म्हणजे काय रे, इकडे बघा, this is my arm, okay, ठीक आहे, and this is elbow. इथे elbow आहे ना, मग हा जो जॉइंट आहे elbow joint, कळलं. So this is elbow joint, okay. So this here there is a elbow joint and here there is a elbow joint. ठीक है, पुढे. At the end of the lower end of the each vertical rod, at the end of the lower end of the each vertical rod, there is a horse on which the rider can sit. म्हणजे इथे here there is a horse. आता पुस्तकात त्यांनी हॉर्सचं चित्र काढून दिले. ओके, जस्ट इमॅजिन, इथे घोडा आहे, इथे पण घोडा आहे, आणि त्या घोड्यावर ओके रायडर, म्हणजे युजली लहान मुलं खेळतात त्यामुळे ती मुलं तिथे बसू शकतात. सगळ्यांनी हे बघितलंय. फक्त तुम्ही जे बघितलंय ना त्याच्यामध्ये दोन घोडे नसतात, फक्त त्यात खूप सारे असतात. ते असं गोल असतं पूर्ण. ओके, ठीक आहे. इथं त्यांनी कॉम्प्लिकेशन नको म्हणून दोनच सांगितले. ठीक आहे. सो इथे तो घोडा आहे ज्याच्यावर रायडर बसू शकतो. ठीक आहे, पुढे. As the merry-go-round is set into rotation, these vertical rods move away from us. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा त्या घोड्यावर बसतो एक रॉड असतो मध्ये. ओके, ज्यावेळेस तो थांबलेला असतो तेव्हा तो सरळ असतो, जेव्हा तो गोल फिरायला लागतो तेव्हा आपली बॉडी अशी बाहेर जाते. म्हणजे याचा अर्थ हा जो इथे हॉर्स आहे हा रॉड आहे, पण जेव्हा तो रेस्टला असेल तेव्हा असं दिसेल, जेव्हा तो फिरायला लागेल रॉड विल गो आउटवर्ड. मग रॉड गेला इकडे. ठीक आहे, मी वेगळा कलर यूज करतोय म्हणजे तुम्हाला ते परफेक्टली कळेल. ठीक आहे, आणि इकडचा रॉड पण जाणार इकडे. फाईन. ओके, बघा. As vertical rods move away from the axle by making some angle with the vertical. The figure above shows the vertical section of a merry-go-round in which the initially vertical rods are inclined with the vertical at 37 degree. म्हणजे इकडे बघा, इथं एक अँगल तयार झाला ना, त्याला नाव दिलं थीटा. ओके, इकडे बघा, या अँगलला नाव दिलं आपण थीटा, आणि थीटाची व्हॅल्यू दिली आहे 37 डिग्री. खाली मी गिवन पण लिहितो लगेच. ठीक आहे, पुढे. ड्युरिंग द रोटेशन कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन ऑफ द मेरी-गो-राऊंड. ओके, तुम्हाला काढायची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन, म्हणजे तुम्हाला काढायचे एन. ओके, ठीक आहे. अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे, लक्ष द्या. ओके, त्यांनी तुम्हाला डायग्राम मध्ये काही गोष्टी दिल्या. दिस लेंथ इज 2.1 मीटर. ओके, अँड दिस लेंथ इज 1.5 मीटर. ठीक आहे. ओके, सो या दोन इन्फॉर्मेशन तुम्हाला डायग्राम मध्ये दिल्या आहेत. ओके, आता त्याला आपण लेबल करू. आता तुमच्या बुकमध्ये त्याला जे लेबल केले तेच मी लेबल करतो. ओके,
दिस हाईट 2.2, दिस लेंथ ऑफ द हॉरिझॉन्टल रॉड त्याला कॅपिटल एच लेबल केले 2.1 मीटर, अँड दिस द लेंथ त्याला व्हर्टिकल व्ही लेबल केले 1.5 मीटर. ठीक आहे. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन गिवन टू यू अँड यू हॅव टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी. ओके, प्रॉब्लेम खूप कॉम्प्लिकेटेड वाटतो पण तो तेवढा कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्हाला फक्त एवढंच कळलं पाहिजे की जेव्हा हा गोल फिरायला लागेल, ओके, त्यावेळेस हा जो व्हर्टिकल रॉड आहे हा बाहेर जाईल, म्हणजे हा कोनिकल पेंड्युलम सारखा शेप तयार करतोय. ओके, आणि आता तो जो ही जी पूर्ण सिस्टीम आहे ही गोल फिरतीये. ओके, दिस सिस्टीम इज मुव्हिंग लाईक दिस. अशी गोल फिरतीये ना. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत दिस बिकम्स रेडियस. इथून इथपर्यंत ही झाली रेडियस. हा अँगल आहे 90. ओके, ठीक आहे. समजलं? डायग्राम कळली का? दिस इज द रेडियस ऑफ सर्कल इन विच इट इज मुव्हिंग. ओके, दिस इज द लेंथ ऑफ युअर स्ट्रिंग. ओके, ऑफ अ पेंडुलम. दिस इज सेमी व्हर्टिकल अँगल. आपण एक काम करू, फक्त हा जो ट्रायंगल दिसतोय ना तो मी इथे जरा काढून घेतो, थोडा मोठा काढतो म्हणजे रेफरन्सला बरं पडेल. थीटा, दिस इज 1.5 मीटर, ज्याला आपण लेबल केले व्ही. ओके, या ट्रायंगलला नाव देतो मी ABC. ठीक आहे. ओके, ना आता आपल्याला काय विचारलेलं? फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. दे आस्क यू द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. ओके, सो फर्स्ट टू गेट द फ्रिक्वेन्सी. ओके, आता जो मुलगा इथे बसलाय, इथे आला ना तो घोडा आता. ओके, तर त्या मुलावर किती फोर्स आहे? तर त्याच्यावर दोन फोर्स आहेत. कुठला? फर्स्ट वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, आणि दुसरा टेन्शन टुवर्ड्स द सपोर्ट. ओके, म्हणजे दोन फोर्स आले, mg आणि टेन्शन. ठीक आहे, इथे दाखवतो मी बघा. सो फर्स्ट इज वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि इकडे चाललाय तो टेन्शन. ठीक आहे, टेन्शनला टी नॉट नाव देऊ आपण. ठीक आहे, आता तुम्हाला टी नॉटचं काय करायला लागेल? रिझोल्युशन. मग काय करणार तुम्ही? हा झाला व्हर्टिकल कंपोनंट, हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट. सो किती कंपोनंट झाले? 2. हा थीटा आहे म्हटल्यावर हा पण थीटा. ओके, जसं आपण कोनिकल पेंड्युलम मध्ये रिझोल्युशन केलं होतं एक्झॅक्टली तेच रिझोल्युशन आहे. इकडे थीटा, इकडे पण थीटा. सो थीटाचे थीटा आहे. सो पहिली स्टेप झाली मार्क द अँगल. सेकंड स्टेप, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. केला? टी नॉटला रिझॉल्व्ह करायचं ना. So this becomes T naught cos theta, okay, and this becomes T naught sin theta. Okay, so आपलं T naught त्याचं रिझोल्युशन झालं T naught cos theta and T naught sin theta. T naught cos theta is balanced by mg. इथे लिहितो मी बघा. T naught cos theta is balanced by mg, equation 1. ओके, हे आपण सेम लिहिलं होतं कोनिकल पेंड्युलमला. टी नॉट साइन थीटा इज गोइंग हियर टुवर्ड्स द सेंटर. ओके, तो सेंटरला चाललाय म्हणजे इट इज बॅलन्स बाय द सेंट्रिपेटल फोर्स. सो टी नॉट साइन थीटा इज बॅलन्स बाय सेंट्रिपेटल फोर्स. त्याचं इक्वेशन आपण लिहिलं होतं mr⍵². इक्वेशन 2. गॉट इट? ओके, सो टी नॉट कॉस थीटा इज बॅलन्स बाय mg, टी नॉट साइन थीटा इज बॅलन्स बाय mr⍵². ठीक आहे, आता मी काय करतोय बघा इकडे. डिवाइड इक्वेशन 2 by 1. सो टी नॉट साइन थीटा अपॉन टी नॉट कॉस थीटा इज इक्वल टू mr⍵² अपॉन mg. m गेट्स कॅन्सल, टी नॉट गेट्स कॅन्सल. ठीक आहे, आता काल आपण काय केलं होतं? आपण साइन कॉस तसेच ठेवले होते. आज मी तसं नाही करणार. साइन अपॉन कॉसला लिहून टाकलं मी टॅन थीटा इज इक्वल टू आर. आता हा ओमेगा आहे ना, ओमेगाला लिहितात 2πn ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन जी. ठीक आहे, टेक इट हिअर. जी इंटू टॅन थीटा अपॉन आर स्क्वेअर करा 4π². कोण उरलं इकडे? n² म्हणजे इक्वल टू n².
क्लिअर? ओके, म्हणजे जर तुम्हाला एन काढायचं असेल, ओके, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ठीक आहे. सो एन इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थीटा अपॉन आर 4 पाय स्क्वेअर. ठीक आहे. आता जी माहिती आहे आपल्याला, पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, थीटा दिलाय, राहिला फक्त आर. ओके, म्हणजे एन काढायचं असेल तर तुम्हाला आर काढला पाहिजे. आणि आर कोण आहे? आर आहे रेडियस, म्हणजे आर आहे इथून इथपर्यंतचं अंतर. बरोबर? ओके, आता इथून इथपर्यंतचं अंतर दिलंय आपल्याला किती? 2.1. म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स काढायला लागेल ना. यू टू फाइंड आउट दिस डिस्टन्स. ओके, आणि त्या डिस्टन्सला त्यांनी नाव दिलंय एच. ओके, म्हणजे एच हॉरिझॉन्टल आहे ना, म्हणून याला एच नाव दिलंय. सो कॅन आय से दॅट आर इज इक्वल टू, दिस इज 2.1. 2.1 इज एच. नाही, सॉरी, आपण याला ऑलरेडी एच नाव दिलंय ना. सो ठीक आहे, आपण त्याला वेगळं काहीतरी नाव दिलं. इथून जे इथपर्यंत अंतर आहे ना, त्याला मी एक्स नाव देतो. बुकमध्ये नाव नाही दिलं, मी एक्स नाव देतो. सो आर इज इक्वल टू एच प्लस एक्स. टोटल आर इज इक्वल टू एच प्लस एक्स. आता हा ट्रायंगल नीट बघा, ए बी सी दिसला. तुम्हाला हे अंतर काढायचं. ओके, आता हे अंतर हा थीटा, म्हणजे थीटाची कुठली बाजू? अपोजिट. म्हणजे जर इथे मी साइन थीटा लिहिला, साइन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन हायपोटेनियस विच इज व्ही. म्हणजे एक्स इक्वल टू काय आलं? व्ही साइन थीटा. ओके, सबस्टिट्यूट हिअर. आर इज इक्वल टू एच प्लस व्ही साइन थीटा. म्हणजेच आर इज इक्वल टू एच. एच किती आहे? 2.1 प्लस व्ही किती आहे? 1.5 इंटू साइन 37 डिग्री. आता हे कॅल्क्युलेट करू आपण. ओके, आता त्यांनी तुम्हाला गिवन मध्ये ऑलरेडी सांगितलंय साइन 37 डिग्री इज 0.6. सो आर इज इक्वल टू 2.1 प्लस 1.5 इंटू 0.6. सो आर इज इक्वल टू 2.1 प्लस 0.9. सो आर इज इक्वल टू 3 मीटर. ओके, म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन दिली होती ती आर काढण्यासाठी दिली होती. सो आपला आर आला. ओके, पुढचा पार्ट मी ऑलरेडी एक्सप्लेन केलाय तुम्हाला. ओके, आता सबस्टिट्यूशन करू. ओके, त्यांनी गिवन मध्ये अजून एक गोष्ट सांगितली. काय रे? जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर. काय सांगितलंय? जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर. करा सबस्टिट्यूट. एन इज इक्वल टू जीच्या जागी काय लिहायचं? पाय स्क्वेअर टॅन 37 डिग्री अपॉन आर किती आला? 3 इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर. ओके, दिस पाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल. ओके, आता हे कॅल्क्युलेशन करायचं. सो एन इज इक्वल टू टॅन 37 डिग्री. आता टॅन 37 डिग्री आपण लॉग मध्ये चेक करू. नॅचरल टँजंट मध्ये बघा, टॅन 37 डिग्री 0.7536 अंडर रूट 0.7536 अपॉन 12. Okay, so you have to carry out this. So n equal to under root 0.072 correct. Okay, so n equal to under root 0.0628. पहिला मी असं लिहिलं, n equal to under root 6.28 into 10 raised to minus 2. शिफ्ट केला. So n equal to 10 raised to minus 2 चं स्क्वेअर रूट, 10 raised to minus 1 आणि 6.28 चं स्क्वेअर रूट बघू आपण. 6.2 चं 8, 2.506
2.506 म्हणजे फायनल आन्सर आलं n इज इक्वल टू 0.2506 हर्ट्स फ्रिक्वेन्सी आहे ना. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, मी पूर्ण कॅल्क्युलेशन पण दाखवले तुम्हाला. इथे मी tan 37 बघितलं, इथे 12 ने डिवाइड केलं, डेसिमल शिफ्ट केला, स्क्वेअर रूट बघितलं. ठीक आहे, बुक मध्ये आन्सर दिले 1/4. तेच झालं ना, 1/4 म्हणजे 0.25. ओके, सो आवर आन्सर इज करेक्ट. ठीक आहे. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. ठीक आहे, कॉपी दिस डाउन लेटर ऑन. ठीक आहे. Now we'll go to the second problem. ठीक है. आता आपल्याला बघायचं सेकंड प्रॉब्लेम, सेम पेज 9, एक्झाम्पल 1.5. Okay, now look at the problem. A semi-vertical angle of the conical section of a funnel. Okay, आता diagram दिली आहे त्यांनी. Okay, this is the funnel. Okay, त्याचं conical section घेतलं. So this is the एक वर्टिकल लाईन घेतली मी त्याच्यात. ओके, कोनिकल सेक्शन ऑफ अ फनेल, सेमी वर्टिकल अँगल ऑफ द कोनिकल सेक्शन ऑफ अ फनेल इज 37 डिग्री. बघा इथे अँगल एक, त्याला मी थीटा नाव देतो, परत एकदा थीटा दिलाय 37 डिग्री, जस्ट लाईक प्रिव्हियस प्रॉब्लेम. ओके, पुढे देर इज अ स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनेल. आतमध्ये एक छोटा बॉल ठेवला. ओके, पुढे ऐका. ऑन रोटेटिंग द फनेल the maximum speed that the ball can have in order to remain in the funnel is 2 meter per second. म्हणजे इथं बॉल ठेवला आणि फनेल फिरवलं तर फनेल इतकं जोरात फिरवायचं की तो बॉल खाली घसरला नाही पाहिजे. ओके, तर तो बॉलचा मॅक्झिमम स्पीड तुम्हाला दिलाय. दॅट मॅक्झिमम स्पीड इज 2 मीटर पर सेकंड. सो इथे लिहून ठेवतो मी वेलॉसिटी V मॅक्स लिहितो, मॅक्झिमम स्पीड इज 2 मीटर पर सेकंड. ओके, पुढे calculate the inner radius of the brim of the funnel. Is there any limit upon the frequency of rotation? How much is it? Is it lower or upper limit? Give a logical reasoning. Okay, use G equal to 10 meter per second square and sine 37 degree is 0.6. G ची व्हॅल्यू वापरायची 10 meter per second square and the sine 37 degree is 0.6. ठीक आहे, आणि तुम्हाला पहिल्यांदा रेडियस विचारली. ओके, सो दे कॅल्क्युलेटेड यू द फर्स्ट दे आस्क यू द रेडियस. पण कुठली रेडियस? तुम्ही म्हणाल सर इथे असेल तर रेडियस वेगळी, इथे असेल तर रेडियस वेगळी. ती रेडियस सांगा जेव्हा त्याचा स्पीड मॅक्झिमम होता. म्हणजे तुम्हाला आर नाही विचारला, तुम्हाला विचारलाय आर मॅक्स. ओके, दिस इज द प्रॉब्लेम. ओके, सो दे आर आस्किंग यू आर मॅक्स. ओके, बघा आता आता इमॅजिन करा या फनेल मध्ये दिस इज द पोझिशन ऑफ द बॉल. जस्ट इमॅजिन. ओके, दिस इज द पोझिशन ऑफ द बॉल. बघा फनेल आहे ना, फनेल असं फिरतंय. ओके, आता त्या बॉलवर जो फनेलच्या आतमध्ये त्याचं मास सपोज m आहे. हाऊ मेनी फोर्सेस आर देअर ऑन दॅट बॉल? ओके, फर्स्ट फोर्स वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. पहिला फोर्स कुठला आहे त्या बॉलवर? वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. दुसरा फोर्स कुठला आहे त्याच्यावर? नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस. बरोबर, या सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल. सो देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट बॉल विच इज केप्ट इनसाइड द फनेल. फर्स्ट वेट mg वर्टिकली डाउनवर्ड and second normal perpendicular to surface. ठीक आहे, आता
आपल्याला काय विचारलंय रेडियस. ठीक आहे, आपण काढू दे रेडियस. हे बघा, तो बॉल आहे ना असा फिरणार ना गोल गोल. फनेल फिरतंय बरोबर आहे, पण आपल्याला ही रेडियस काढायची ना. सो आपल्याला ही रेडियस काढायची. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा रिझोल्युशन करू. ओके, फर्स्ट वी हॅव टू रिझॉल्व. कुणा रिझॉल्व करायचं? आय एम गोइंग टू रिझॉल्व एन. ओके, into how many components? 2 components. Look here, a vertical component, a horizontal component. So I'm going to resolve n into 2 components, a vertical component and a horizontal component. ठीक आहे, आता आपले रिझोल्युशनचे स्टेप्स काय आहेत रे? फर्स्ट स्टेप, मार्क द अँगल. ठीक आहे, बघा आता पहिले आपण अँगल मार्क करू. बघा, ही डॉटेड लाईन आणि ही डॉटेड लाईन पॅरलल आहेत, and this line is a transversal. So this is the pair of corresponding angle. म्हणजे हा अँगल थीटा आहे. चालेल, तुम्ही म्हणाल सर थीटा तुम्हाला मिळालं, पण आपल्याला इकडे पाहिजे ना. मिळेल, इकडे बघा, ही लाईन, दिस लाईन, दिस व्हाईट कलर लाईन. ओके, अँड दिस येलो कलर लाईन, दे आर परपेंडिक्युलर. हा थीटा आहे, तर हा आला 90 मायनस थीटा. बरोबर, हा अँगल किती झाला? 90 मायनस थीटा. आता हे दोन डॉटेड लाईन्स ते पण परपेंडिक्युलर आहे. हा 90 मायनस थीटा आहे, म्हटलं हा किती आला? थीटा. समजलं? ओके, तुमच्या बुकमध्ये हे नाही लिहिलं इथं, त्यांनी डायरेक्ट इकडे थीटा लिहिलं, इकडे थीटा लिहिलंय. तुम्हाला कळलं पाहिजे कसं आलं. ठीक आहे, आता इकडचं थीटा मी रब करतो कारण तो काही कामाचा नाहीये. सो आपली पहिली स्टेप झाली मार्क द अँगल. ओके, सेकंड स्टेप, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. केलं? आता ही कुठली बाजू आहे? ऍडजसंट. मग इथे लिहायचं एन कॉस थीटा. ही कुठली बाजू आहे? अपोजिट, पण ही आणि ही पॅरलल आहे. मग इथे लिहायचं एन साइन थीटा. गॉट इट? ओके, सो एन इज रिझॉल्व इनटू 2 कंपोनेंट्स, हॉरिझॉन्टल एन कॉस थीटा, वर्टिकल एन साइन थीटा. रिझोल्युशन इज डन. ओके, आता एन साइन थीटाला कुणी बॅलन्स केलं? एम जी. सो सोल्युशन, n sin theta is balanced by mg. इक्वेशन 1 झालं. आता n cos theta कुठे चाललाय? तो इकडे चाललाय, टुवर्ड्स द सेंटर. तो टुवर्ड्स द सेंटर चाललाय ना. ऍज इट इज गोइंग टुवर्ड्स द सेंटर, त्याला कोण बॅलन्स करणार? सेंट्रिपेटल फोर्स. सो n cos theta is balanced by centripetal force. ओके, बघा आता मी मगाशी काय फॉर्म्युला लिहिला होता रे? mr ओमेगा स्क्वेअर. डेरिव्हेशन मध्ये पण हा दिला होता, पण सेंट्रिपिटलचे 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, याच्यात ओमेगा आहे, आपल्याला ओमेगा नाही दिला, आपल्याला व्ही दिलाय, म्हणून मी तो फॉर्म्युला दिला ज्याच्यात व्ही आणि आर आहे. कळलं? ठीक आहे, सो दॅट्स व्हाय आय रोट दॅट फॉर्म्युला इन विच देयर इज व्ही अँड आर. आता काय करा? डिवाइड करा. चला, डिवाइड इक्वेशन 1/2. काय? n sin theta upon n cos theta is equal to mg upon mv square upon r. M gets cancelled, n gets cancelled. Tan theta is equal to rg upon v square. Okay, rg upon v square. So r is equal to v square tan theta upon g. ओके, समजलं? काय नाही, हे मॅथ्स आहे. ओके, फक्त आता बघा झालं काय रे, दरवेळेस ना आपला कंपोनंट होता ना, ओके, तो असा होता मगाशी टी. मग हा वर्टिकल, हा हॉरिझॉन्टल. अरे पण थीटा इकडे आला होता ना, म्हणून हा कॉस होता आणि हा साइन होता. आता थीटा या साईडला आहे, म्हणून हा कॉस आहे आणि तो साइन. कळलं फरक? ओके, म्हणून रिझोल्युशन पार्ट नाही करायचं, ते समजून करायचं, मग चुकत नाही कधी. ओके, आता झालं. फक्त आता काय करा रे, आर नका देऊ, कारण त्यांनी काय विचारले? आर मॅक्स ना. मग व्हीच्या जागी व्ही मॅक्स. कम ऑन, सबस्टिट्यूट. ओके, सो आर मॅक्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, दॅट इज 2 स्क्वेअर इंटू tan 37 अपॉन जी. आता त्यांनी जी ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितली. सो 2 स्क्वेअर इज 4 इंटू tan 37 आपण लॉग टेबल मध्ये बघू.
0.7536. Okay, come on, we'll multiply. Upon 10, म्हणजेच R max is equal to 0.30144 meter. The maximum radius for 2 meter per second speed is 0.30144. बुक मध्ये आन्सर दिले 0.3. आलं आपलं, ॲक्युरेट आलं. ठीक आहे. ओके, सो वी कॅल्क्युलेटेड द आर मॅक्स. ओके, आता पुढचा प्रश्न आहे का? काय पुढचा प्रश्न? Calculate the inner radius. Is there any limit upon the frequency of rotation? Okay, ठीक आहे. आता सगळ्यात बेसिक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. V is equal to R omega. All of you know that from 11th standard. V is equal to R 2 pi n. Right? Okay. आता त्यांनी तुम्हाला लिमिट विचारलेत ना. ओके, मग आपण पहिले लोअर लिमिटचा विचार करू. ओके, फॉर लोअर लिमिट. ओके, लोअर लिमिट ऑफ द स्पीड. आता सगळ्यात कमीत कमी लोअर लिमिट किती रे? 0. सो इफ V टेंड्स टू 0, R ऑल्सो टेंड्स टू 0. अरे कळलं का? जर V 0 झाला तर R पण 0च होणार. R इक्वल टू काय येणार रे? V अपॉन 2 पाय. V 0 झाला तर R पण 0 येणार. म्हणजेच वेलॉसिटी जर का खूप कमी झाली तर रेडियस नाहीच आहे ना. ओके, ठीक आहे. सो when V tends to 0, R tends to 0. But what will happen to frequency? Okay, इकडे R equal to V upon 2 pi n. हा जर का 0 झाला तर हा पण 0 होईल. राईट? ओके, पण वेलॉसिटी काय होईल? वेलॉसिटी इन्फायनाइट होईल. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी नाही, फ्रिक्वेन्सी विल इन्क्रीज. ओके, सो दॅट इज द फर्स्ट थिंग. हे लोअर लिमिट झालं. ओके, मग अप्पर लिमिट काय रे? आता मला एक सांगा, स्पेसिफिक अप्पर लिमिट इज नॉट पॉसिबल. का बरं रे? कारण तुम्ही तो कितीही जोरात फिरू शकता. ओके, त्याला अप्पर लिमिट नाहीये. जसं मी तुम्हाला बँकिंगच्या वेळेस पण सांगितलं होतं की 45 डिग्रीच्या वर बँकिंग अँगल गेला की अप्पर लिमिट राहत नाही. इट डझंट रिमेन देअर. ओके, सिमिलरली हिअर देर इज नो अप्पर लिमिट, देर इज ओनली लोअर लिमिट. ठीक आहे. ओके, आता त्यांनी काय विचार? लॉजिकल रिझनिंग आहे. हाऊ मच इज इट? सो दे आस्क यू द लिमिट ऑल्सो. आपण लिमिट काढू ना. ओके, प्रॅक्टिकल लिमिट काढू आपण. ओके, लोअर लिमिट काढू. सो फॉर लोअर लिमिट विल टेक R इक्वल टू R मॅक्स. ओके, हे रब करतो मी आता. मग आता व्हीच्या जागी काय येणार? V मॅक्स R इक्वल टू R मॅक्स इंटू 2 पाय n. ओके, आता आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आहेत. R मॅक्स पण आहे, V मॅक्स पण आहे. V मॅक्स 2 आहे, R मॅक्स 0.3 घेऊ आपण. बुकमध्ये 0.3 घेतलाय. इंटू 2 इंटू 3.14 इंटू n. सो n इज इक्वल टू 2 अपॉन 0.3 इंटू 2 इंटू 3.14. 2 कॅन्सल. ओके, करत 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 0.9. आता हे जे 0.9 आले ना त्याला 1 घेतले त्यांनी. 1 अपॉन 1 म्हणजेच 1 RPS किंवा हर्ट्स. त्यांनी नियरली 1 करून टाकले. एक्झॅक्ट आन्सर इज 1 अपॉन 0.942. पण 0.9लाच त्यांनी 1 घेतलं आणि 1 आन्सर करून टाकलं. ओके, सो दिस इज द लोअर लिमिट. ओके, अप्पर लिमिट काहीच नाहीये. हा, मग सर लोअर लिमिटचा अर्थ काय? याचा अर्थ जर तुमचा स्पीड 2 पेक्षा कमी झाला, तुमच्या फनेलचा स्पीड 2 पेक्षा कमी झाला तर बॉल इथं राहणार नाही, तो खाली घसरून येईल. आणि अप्पर लिमिट नाही, तुम्ही किती जोरात फिरवा. ओके, सो दिस इज द प्रॉब्लेम अबाउट द लिमिट्स. ओके, लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट बोथ. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वाटतं इथेच तर मॅक्स लिहिलंय आणि लोअर म्हणताय. मॅक्स काय? ती मॅक्झिमम स्पीड आहे, तुम्ही मेंटेन केला पाहिजे. त्याच्या खाली आला तर तो फिरणार नाही, तो खाली घसरून पडेल. ओके, विच वी डोंट वॉन्ट. आपल्याला एक फनेलमध्ये तो काही चिटकवला नाहीये बॉल तिथे, तो फक्त ठेवलाय आणि गोल फिरून फिरून त्याला तिथेच ठेवायचा आहे. तर कमीत कमी स्पीड किती पाहिजे? 2 मीटर पर सेकंड.
जास्तीत जास्त किती वाढवा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो दिस वॉज द सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम युअर टेक्स्टबुक. ओके. नाव हा पण कॉपी करा. देयर इज वन मोर प्रॉब्लेम इन युअर बुक. ओके, दॅट ऑल्सो विल टेक. Now that is a problem from your exercise. Okay. 17th problem, page 25. Page 25, problem number 17. Okay, I will read the problem. Listen carefully. A pendulum consisting of a massless string of length 20 centimeter. Length of the string is 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. SI unit. ओके. पुढे. And a tiny bob of mass 100 ग्राम. 100 ग्राम म्हणजे 0.1 kg. ओके. पुढे. Set up as a conical pendulum. Its bob now performs 75 RPM. फ्रिक्वेन्सी दिली आहे 75 RPM. 75 upon 60 divided by 60 R मिनिटचं सेकंड केलं तर रिव्होल्युशन पर म्हणून डिवाइड केलं. ओके, म्हणजे 1.25 RPS फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो कायनेटिक एनर्जी काढायची अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेल्टा पीई काढायचं आहे. ओके. यूज पाय स्क्वेअर इक्वल टू 10. पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. ठीक आहे. फाईन. सो आपल्याला ठीक आहे, सगळंच काढायचंय. फाईन. आता मी डायरेक्ट ना इथं पेंड्युलमचं डायग्राम काढतो जी तुम्हाला कळणार आहे. छोटीशी काढणार आहे. इकडे बघा, हा व्हर्टिकल, हा पेंड्युलम होता, इथे बॉब होता आपला. ओके. बॉबवर किती फोर्स होता? पहिला होता mg, दुसरा होता टेन्शन. ओके. मग टेन्शनला रिझॉल्व्ह केला आपण. एक व्हर्टिकल होता T0 cos थीटा. ओके. आणि एक हॉरिझॉन्टल होता T0 sin थीटा. बरोबर. T0 cos थीटाला कोण बॅलन्स करते? mg. आणि T0 sin थीटा. ओके. फाईन. आता त्यांनी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे. ओके. मग आपण एक काम करू. सुरुवातीला सोल्युशन n इज इक्वल टू 1/2 अंडर रूट. ओके. g अपॉन L cos थीटा. हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलाय. ओके. वी ऑलरेडी डिराइव्ह दिस फॉर्म्युला. ओके. आय विल कन्फर्म इट अगेन. ओके. ठीक आहे. आता तुम्ही हा फॉर्म्युला का लिहिला? त्याचं कारण आहे, आपण ना पहिल्यांदा कॉस थिटा काढायचा. ओके. आता कॉस थिटा का काढायचा ते तुम्हाला आत्ता नाही कळणार, थांबा जरा. ओके. कॉस थिटा काढायचं आहे. स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग काय येईल सांगा? n स्क्वेअर इक्वल टू 1/4 पाय स्क्वेअर इंटू g अपॉन L cos थीटा. चालेल. सो cos थीटा इक्वल टू g अपॉन 4 पाय स्क्वेअर L n स्क्वेअर. ओके. सो जी ला 10, जी ची व्हॅल्यू असते 9.8, पण मी इथं ती 10च घेतो. 10 अपॉन 4 इंटू 10 का पाय स्क्वेअर 10 घ्यायला सांगितलंय. लेंथ L इज 0.2 आणि n स्क्वेअर इज 1.25 स्क्वेअर. ठीक आहे. I will solve this. 10 gets cancelled. 1 upon 0.8 into 1.25 the square. Okay. So you have to solve this. Okay. Now तुम्ही हे लॉगनी कॅल्क्युलेट करायचं. ओके. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवर करून दाखवतो की काय येतं एक्झॅक्टली. 1/0.8 .
divided by 1.25. So answer comes 0.8. Okay, so cos theta is equal to 0.8. Okay, cos theta आला 0.8. तुम्ही cos theta विचारलं नाही सर, कारण त्याची गरज आहे आपल्याला. ठीक आहे, cos theta comes 0.8. आता आपल्याला कुठली एनर्जी काढायची रे? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. फाइन, I will start with the kinetic energy. Look here. Kinetic energy is equal to half mv square. All of you know this formula. Okay? Sir, velocity नाही दिली, हरकत नाही. इकडे बघा काय लिहितोय, हाफ m v ला काय लिहितो रे आपण? r ओमेगा स्क्वेअर. v ला आपण काय लिहितो? r ओमेगा स्क्वेअर. ओके, so I can write that r omega square. Now kinetic energy चा फॉर्म्युला काय आला? हाफ m r स्क्वेअर ओमेगाला लिहितो 2 पाय n, त्याचा पण स्क्वेअर करतो 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. राईट? ओके, आता r नाही माहिती आपल्याला, वी डोंट नो r. ओके, ठीक आहे, हरकत नाही. इकडे बघ, जर डायग्राम आठवत असेल तुम्हाला तर अशी डायग्राम होती, असं फिरत होता. आठवलं का? असा फिरत होता ना. सो हा आर आहे ना. ओके, हा थीटा आहे. मग ही जी रेडियस आहे ही थीटाची कुठली बाजू आहे? अपोजिट. ओके, अपोजिट म्हणजे साइन. ओके, म्हणजे जर का तुम्ही इथं लिहिलं तर इथं काय लिहिणार तुम्ही? दिस इज द लेंथ ऑफ पेंडुलम ना. ओके, सो आर इक्वल टू एल साइन थीटा. आर इक्वल टू काय? एल साइन थीटा. कसं काय आलं इकडे बघा? व्हॉट इज साइन थीटा? अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. अपोजिट साइड इज आर, म्हणजे आर अपॉन एल. मग आर इक्वल टू आला एल साइन थीटा. पण आपल्याकडे कॉस आहे, मग कॉस वरून साइन काढा. ओके, कॉस वरून साइन काढता येतो आपल्याला. कसा? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. सो 1 मायनस 0.8 चा स्क्वेअर 0.64 म्हणजे 0.36. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा किती आला? 0.36. म्हणजे साइन थीटा किती आला? 0.6. ओके, कळलं कॉस का काढला? ओके, कॉस वरनं साइन काढता येतो. आता आरच्या जागी काय लिहायचं? एल साइन थीटा. करा सबस्टिट्यूट. 1/2 m आरच्या जागी लिहायचं एल साइन थीटा, पण त्याचं काय करायचं? स्क्वेअर. 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. कमॉन सबस्टिट्यूट. आता सगळ्या व्हॅल्यू माहिती, सबस्टिट्यूट करा. हाफ इंटू मास इज 0.1 इंटू एल इज 0.2. 0.2 चा स्क्वेअर 0.04. साइन स्क्वेअर थीटा इज 0.36 इंटू 4 पाय स्क्वेअर इज 10 आणि एन स्क्वेअर इज 1.25 स्क्वेअर. ठीक आहे? ओके, हे सगळं सोडवायचं. 2 2 जा 4. ठीक आहे, आपण हे डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर करू. ओके, 0.1 इंटू 0.04 इंटू 0.36 इंटू 2 इंटू 10 इंटू 1.25 into 1.25. Answer comes 0.045. Kinetic energy is equal to 0.045 joule. This is the kinetic energy. पुस्तकात उत्तर चुकलंय. पुस्तकात उत्तर आलंय 0.45. ओके, मी दोनदा चेक केलंय. आत्ताही मी कॅल्क्युलेट तुमच्या बरोबरच केलंय इथे. माझा आन्सर आलं 0.045. त्यांचा डेसिमल चुकला असेल. सो दिस इज विच एनर्जी आय गॉट कायनेटिक एनर्जी. ठीक आहे? ओके, आता काय काढायचे? यू टू फाइंड आउट पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता दिस इज नॉट पोटेन्शियल एनर्जी, दिस इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. याचा फॉर्म्युला असतो mgh लिहू आपण. चालेल? आता एच काय होती रे? एच होती ही हाईट. ओके, दिस इज द हाईट ना. जर एच हाईट असेल तर एच इज इक्वल टू काय लिहिणार आपण? एल कॉस थीटा. ओके, पण इथे ना ती हाईट काढण्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे. ओके, दॅट फॉर्म्युला बिकम्स डेल्टा पीई
इज इक्वल टू mg 1 minus cos theta. L 1 minus cos theta. आता तुम्ही म्हणताल सर हा फॉर्म्युला कुठून आला? ओके, तर हा फॉर्म्युला आहे सिंपल पेंड्युलम मध्ये. ओके, सी बघा, कोनिकल मी तुम्हाला काल सांगितलं होतं पेंड्युलम शिकतोय आपण, आता आपण कोनिकल शिकतोय, पण सिंपल पेंड्युलमचं स्ट्रक्चर वेगळं नाही, फक्त मोशन वेगळं आहे. ओके, त्यामुळे दिस फॉर्म्युला इज इन सिंपल पेंड्युलम चॅप्टर 5 मध्ये, त्यावेळेस तुम्हाला होईल तो. ओके, आता फक्त एवढं लक्षात ठेवा, एचच्या जागी मी काय लिहिलं, L 1 minus cos theta. ओके, तुमच्याकडे रेफरन्स बुक असतील तर त्यामध्ये सिंपल पेंड्युलम मध्ये तुम्ही हे शोधा, हा फॉर्म्युला सापडेल तुम्हाला. ठीक आहे, करा सबस्टिट्यूशन. चला m.1 g 10.2 1 minus cos theta, डायरेक्ट cos theta आपल्याकडे 0.8, हे तर ओरलीच होईल आपलं. 10 into 0.1 1 into 0.2 into 0.2 0.2 into 0.2 0.04. So it is change in potential energy 0.04 joule. Okay, ठीक है. So this is the problem from unsolved. Okay, बघा समजून घ्या काय विचारलं होतं, कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला पुस्तकात पण आहे. कोनिकल पेंड्युलम झाल्यावर एक बॉक्स आहे. ओके, त्या बॉक्स मधले काही पॉईंट मी तुम्हाला काल शिकवले. हा फॉर्म्युला मी काल शिकवला नव्हता कारण आज तो सांगायचा होता. ओके, सो कायनेटिक एनर्जी इज हाफ mv स्क्वेअर, व्ही ला लिहिला r ओमेगा, सबस्टिट्यूशन केले. r माहित नव्हता, मग ट्रिग्नोमेट्रीनी आपण r इक्वल टू L साइन थिटा लिहिला. जसं आपण काल या हाईटला L कॉस थिटा लिहित होतो, तसं आज आपण L साइन थिटा लिहितो. सबस्टिट्यूशन केले अँड आय गॉट दिस आन्सर. दिस इज प्रिंटिंग. इथलं आन्सर बुकमध्ये चुकलंय. पोटेन्शियल एनर्जी ॲक्युरेट आली आपली. ओके, पण हा फॉर्म्युला कुठून आला? सो दिस इज इट सिंपल पेंड्युलम. ठीक आहे, फाईन. ओके, so this was the numerical 17 from your textbook. So here we finished with the conical pendulum and all its numericals. Okay, हे कॉपी करा आणि कम्प्लीट करा. ठीक आहे, थँक्यू.